and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं आहे. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललो आहे हॉस्पिटलला. रचनाचं सगळं आवरून आता एडिटिंगला बसली आहे. ब्रेकफास्ट झाला आहे, टिफिन झाला आहे आणि आई आराम करत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लाफ अँड चलो बाय. काळजी घे. वेळेवर जेव. आता बघा किती वाजलेत. ह्याच एक्झॅक्ट टाइमला हा रात्री. बाय. बघा किती वाजले, 10:30. सो सकाळी अशाच पोझिशनवर मी उभी होती जेव्हा सनी गेला आणि मी तुम्हाला घड्याळ दाखवला आणि आता मी तिथेच उभी आणि सनी आला. मध्ये मी काही शूट केलेलं नाही कारण मी पण एवढी बिझी होती. आता माझं जरा ते काय म्हणतात आपलं ते 20 days चॅलेंजवाला सिरीज चालू आहे ना. सो त्याच्यात मी थोडीशी बिझी, सगळं ते रेसिपी वगैरे. नायसा को गिफ्ट, पति को गिफ्ट, इनको गिफ्ट, उनको गिफ्ट, व्हॉट अबाउट मेरा गिफ्ट. आईंसाठी पण आपण त्या दिवशी आणलं ते दिलंच नाही आईंना. ते पण देऊ आपण. तुझ्यासाठी मी आणलंय खास. हे माझ्यासाठी आणलंय तू. डाएटचं बँड वाजवण्यासाठी, डाएट चॅलेंज ब्रेक करायला. मला तू नाही म्हणू शकत. माझ्यासाठी 10:30 वाजलेत. चीट डे. मी तुला माहितीये का आताच एक्झॅक्ट 7:30ला जेवली. मी चालून आली आहे 5000 स्टेप्स. सो आय एम इन फुल. मी जस्ट आत्ता आली. मी फ्रेशन अप झाली आत्ताच. हो वाव, त्याचं शेप बघ किती ब्युटिफुल. नाईस. आहे अधीरा फूड्स ह्यांच्याकडनं आम्हाला मोदक आलेले आहेत. शुद्ध गोडवा. ओ थँक्यू सो मच. सनी तर फुल ऑन. मी एक खाऊ शकतो नक्कीच. तर सनीला राहत नाहीये. थँक्यू सो मच अधीरा फूड्स. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्यांचे डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही नक्कीच त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करा. आणि मोदक खरंच खूपच सुंदर दिसत आहेत. बघा ना किती ते मस्त. वाव. सो हे आहेत करंजाडेमध्ये. सो नक्कीच पनवेलकर्स किंवा करंजाडेच्या आजूबाजूला जेवढे लोक राहतात तुम्ही नक्कीच त्यांच्याकडनं ऑर्डर प्लेस करू शकतात. खूपच छान आहेत. आय एम सॉरी मी नाही खाऊ शकत कारण मी खूप स्ट्रिक्ट डाएटवर आहे. बट मी आता टेस्ट करेन. आईंना पण दे. हां मला खूप टेम्प्ट होत आहे पण नाही. ॲक्च्युली त्याचा सुगंध किती छान येत आहे. यम. फ्रेश, टेंडर, ज्युसी. सनीला फुल पाणी आलंय तोंडात. टेस्टच्या नादात हा पूर्ण खाणार आहे. मी काय गोड नाही खाल्लं. ऍक्च्युली 0 शुगरवर जात. चहा थोडी घेतली, मग आठवलं अरे चहा नाही घ्यायचं, मग अर्धच 2 सिप घेतले आणि मग बंद केलं. आणि अमेझिंग. पण मोदकसाठी सनी विल नेव्हर से नो. आई पण नाही. ह्यांना मोदक खूप आवडतात. खाऊ जेवणार नाही म्हणून. असू दे काय नाही, थोडासा चाल. हा आईंना पण दे. असू दे ना, खा. नाहीसा आणलंय. काय सांडवलं ड्रेसवर? सांडलंय तिने ड्रेसवर. असंच. तुला बॉय पाहिजे होता ना. ओ माय, केन आला. केन आला घरी. घरी परत बसून झोपून सगळ्यांना.
नाहीतर अजून एक कप्पल आणले, म्हणजे बॉय अँड गर्ल आणले. बॉय आणि गर्ल आहे. ते स्लाइड वर तू चालू शकते. स्लाइड वर काय शिकवतो त्याला तिला? स्लाइड वर नाही बसते, तू खेळू शकते. त्यांचे डिलिव्हरी वाले ते घेऊन खाऊ. मला माहिती त्याच्या डिलिव्हरी आणि हे काय बोलू ओला स्कूटर ना त्यांची बेस्ट फ्रेंड ती बेस्ट फ्रेंड आहे. हा ती हे बघ ती त्याचे बावल्याचे बावल्याचे बेस्ट फ्रेंड आहे. ठीक आहे. तिची बेस्ट फ्रेंड ही आवडली का नाही डॉल दुसरी? हे बघून दे मला पहिलं वाटतं. पूर्ण दिवस नाहीसाचा ह्याच्यातच फुल एंगेज्ड आहे. मला जास्त काळजी. कपडे हँगरला. हा पर्स बीच त्यांची, शूज बीज पण लावलेत. केनचे शूज नको काढू होता का? तिचे शूज तिथे पडले बॉय आणलाय नाही सर. आणि तुला पाहिजे होतं बॉल. कधीपासून पाहिजे होता बिचारीला. बिचारी मला काही बोयच नाही. बॉयच पण नाही मला तो बघायला कॅन कॅन कॅन. थँक्यू बोली का बाबांना? थँक्यू बाबा. दरवेळेस सांगायला नाही पाहिजे. सो ना त्याला बा. बॉय साठी शोधत होतो पण नाही मिळालं. मग त्याच्या बरं बॉय आणि गर्ल मिळाली मला. हॅलो हॅलो. मॅचिंग Hello. आई बाबांसारखी ट्विनिंग केलंय. I'm going to सो हे आई बाबा आहे. नाही सू हे आई बाबा आहे. मला वेलम करते बघ. हॅलो बॉबी. हॅलो डॅड. I'm going to swing okay. हो आई. I'm going देवाची ती लाईट to बंद. हो. cook. करते. Okay. Whoa, whoa, whoa. Whoa. We need to shoot here. Chicken. मॅचिंग Chicken. Okay, I'm going to cook nicely. Oh, he is sitting there and she is going to cook nicely. ऐसा पूर्ण वेळ गेम. I'm going to wash it. I'm going to wash it. Okay, I'm going to wash it. Wait. I'm going to. Okay. Okay. What? What? I have one gift. Gift? Oh my god. Gloria. Oh my god. Oh my god. Shoot. Here, lipstick. My lipstick. Thank you so much. Welcome. Thank you, Kane. Thank you. Welcome, honey. Welcome, honey. काय बाई. आवाज पण काढते तिच्यासारखा. Oh, I'm going to my shoes. Not dirty in the house. This is shoe section. This is shoe section. Oops, this is the shoe. Look, I did a shoes car here, but the shoe section. ते शूज हे काढते तर त्याचं हे आहे ना पूल. ते आता यूज नाही करत. शूज ऑन. अगं इथे शूज सेक्शन वरती हे बघ जागा नाही तिकडे. आहेत. नाही. स्केटर आहेत. Honey, come on, the shoes. रिमूव्ह युअर शूज. Thank you. सगळं कार्टून. Hey Kane, where is our dog? What? Where is our dog? Upstairs. Upstairs. Where? Let's go. Okay. मला इथे बघायला लागते.
चला. भूक लगी है. सकाळचं जेवण चांगलं गेलं. खाल्लंस की नाही? फ्लावर आय डोंट लाईक म्हणून मी थोडीशीच खाल्लं. कॉलीफ्लावर खायचं, सगळ्या Cornflower? कॉलीफ्लावर. उद्या मी कारलं देणार आहे तुला. सगळीचं तोंड बघा. दुसरं काय ऑप्शन? नाही ना, उद्या नॉनव्हेज डे. तर नॉनव्हेज पण काय सकाळ सकाळी काय नाही मिळत. मागवायला लागेल. काय पाहिजे ते सांग. पाय धुतले माझे. खूप दिवसांचा वॉक केला ना. खूप एकदाच स्टार्ट केला आधी. नाही, पहिले थोडं 20 मिनिटात माझे 5000 स्टेप्स. थोडं कमी राहून 20 नाही, 30 फर्स्ट डे मिनिटं कमी झाले. घ्यायचे मग हळूहळू. अरे ऍक्च्युली मध्ये मध्ये सगळे भेटत होते ना, ते बोलता बोलता कधी कळलंच नाही ते steps. सगळे एकदम आश्चर्यचकित. रचना वॉकला आली खूप दिवसानंतर नाही ना. नाही, मी जाते असं नाहीये. पण तसं नाही, खूप आणि दिवसानंतर. काय आहे, संध्याकाळचे वॉक करणारे लोक वेगळे, सकाळचे वॉक करणारे लोक वेगळे. सकाळच्या लोकांना माहितीये मी वॉक करते. ऑफकोर्स खूप दिवसानंतर, वर्षांनंतर गेले असेल. तेच ही भेटलेली मला, आपली सोनाली. आईच्या मैत्रिणी मेन भेटत असते. नाही, आईच्या मैत्रिणीला भेटतील भेटले. आता सोनाली लवकरच. भेटली, सोनाली भेटली, हम्म. प्रतीक, सुप्रिया भेटले. हम्म. त्यांच्याशीच बोलत होती. आता मी 10 वाजता आली वरती. जेवण झालं. रचनाचं अजून कामच चालू आहे. वाजलेत आता 12. सो कालचा ब्लॉग काही एंड वगैरे केलाच नाही, राहूनच गेला ते. दुसरा दिवस स्टार्ट झालेला आहे. आजच्या दिवसाचा ऑफकोर्स तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. पण मला आता एक माझ्याबरोबर म्हणजे इन्सिडंट झालं म्हणून मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करू. सो मी मार्केटला गेलेली नायसाला स्कूलमध्ये सोडल्यानंतर, आणि मार्केटवरून येताना मी पण बाईकवर होती. तर बाईक अशी क्रॉस झाली आणि बाजूने अजून एक बाईक क्रॉस झाली. त्याच्यावर पण त्या एक लेडी होत्या आणि ज्या स्लीप झाल्या त्या, म्हणजे माझ्यासमोर ॲक्च्युली हे फर्स्ट टाईम झालं आहे. असं ॲक्सिडेंट मी कधीच पाहिलं नाही आहे. आणि आय डोंट नो काय रिझन होतं, त्या का स्लीप झाल्या. त्यांनी ॲक्च्युली पडल्यावर सांगितलं की एक गाडी पाठी येत होती म्हणून मी अर्जंट ब्रेक दाबला, त्यामुळे माझी गाडी स्लीप झाली. पण त्या स्लीप होऊन अशा थोड्याशा सरकत गेल्या आणि मला असं 1 मिनिटासाठी कळलंच नाही. मी यू-टर्न घेतलं, त्यांना उठवलं, त्यांना बसवलं. त्यांनी असं पूर्ण ते जे कपडा असतो ना आपण स्कार्फसारखं यूज करतो, स्टोल, तो त्यांनी लावलेला. आणि आय गेस सकाळचा टाईम आहे म्हणजे भाज्या वगैरे ते सगळे चालले असतील. आणि मला एवढं वाईट वाटत होतं. माझ्या मनात तेच की ह्या कुठून आल्या आहेत, कशा जातील, मग ह्यांच्या फॅमिली मेंबर्सला आपण बोलवायला पाहिजे का. मग जेव्हा त्या थोड्याशा शांत झाल्या, त्यांना एका साईडला बसवलं. तिथे एक ऑफिस होतं रिअल इस्टेटचं, त्यांच्याकडनं पाणी वगैरे घेतलं. एक दादा पण होते, त्यांनी पण मदत केली, त्यांना पाणी वगैरे दिलं. आणि त्यांना मी विचारलं तुम्ही कुठून आलात, मी कोणाला फोन करू का, कोणाला बोलवू का की तुम्हाला घेऊन जातील. कारण ऑलरेडी मी जेव्हा पाहिलं, आई जेव्हा पडलेल्या त्याला काही रिझन नव्हतं आणि आईचं फ्रॅक्चर झालं. त्या आता गाडीवरनं पडल्या आणि गाडी त्यांच्या अंगावर. मला एवढं हे, आणि थोड्याशा हेल्दी असल्यामुळे कधी कधी कसं आपलं बॉडी नाही लगेच आपल्याला उचलता येत. तर त्या म्हटल्या की नाही मी जाईल, मी थोड्या वेळ इथे बसते आणि मग मी जाईल. मग मी त्यांना विचारलं की मी सोडू का तुम्हाला, तुम्ही कुठून आलात. तर त्या म्हणतात मी कोनवरनं आली. अँड आय वॉज लाईक व्हॉट. कोन इज इकडनं ऑलमोस्ट 5 ते 6 किलोमीटर लांब आहे आणि मेन रोड आहे पूर्ण पनवेलचं. जे पण इथे राहतं त्यांना माहिती असेल हा पळसपा रोड. आणि कोणच्या साईडला जे रसायनीला टर्न मारतं तिथे मोठे मोठे ट्रेलर येतात. मी हे गोष्ट का सांगते, कारण त्या ताईंनी हेल्मेट नव्हता घातलेला. सो माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्लीज जर एवढं रिस्क घेऊन इथे येत आहेत, ते पण हायवेवर नाही येत आहेत, आणि लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. ते नशीब आतल्या रस्त्याला झालं. जर ते बाहेर झालं असतं, जर गाडी चालू असताना त्या अशा पडल्या असत्या, म्हणजे खूप साऱ्या गाड्या त्याने त्या स्लिप झाल्या असत्या. बाय गॉड्स ग्रेस ते नाही झालं. बट मी एक सांगते, कारण आपल्याला नाही माहिती, काही होऊ शकतं. लाईफ खरंच खूपच अनप्रेडिक्टेबल आहे. खूप काही गोष्टी घडू शकतात. आज जेव्हा त्या सकाळी निघाल्या असतील त्यांना माहीत पण नसेल की त्यांच्याबरोबर असं काहीतरी होणार आहे. आणि आजकालच्या गाड्या आपण कितीही बोललो छान आहेत वगैरे वगैरे वगैरे, नाही. हे जे 2 व्हीलर्स आहेत, नॉर्मल ब्रेक दाबलं तरी आपण स्लीप होऊन जातो. त्यांनासुद्धा समजलं नसेल की फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये काय घडलं. ते लिटरली अशा रस्त्यावर झोपल्या आणि मला ॲक्च्युली सुचलं नाही, कारण माझ्या
म्हणजे समोर हे फर्स्ट टाईम असं काहीतरी झालं. बट तेच मी म्हणेल की एवढं रिस्क का घ्यायचं ना. आपल्याला खरंच नाही माहीत पुढच्या क्षणाला आपल्याबरोबर काय होणार आहे. आणि हा मेन हायवे जिथे मोठे मोठे ट्रेलर्स येतात, थँक गॉड इवन जिथे त्या पडल्या ना तिथेसुद्धा मोठे मोठे ट्रक्स येतात. कारण मार्केट आहे, मार्केट एरिया आहे, सो सगळं ते अनलोड होतात, फ्रूट्स व्हेजिटेबल्स वगैरे. आणि अशा टायमाला मोठे ट्रक्स तिथे असतातच. बट थँक गॉड ते काही नव्हतं आणि जास्त गाड्यासुद्धा नव्हत्या. माझी एक गाडी क्रॉस झाली आणि त्यांची क्रॉस झाली, बस एवढंच. बट एवढं वाईट वाटलं ना मला. मी सगळ्यांना तेच सांगेल, थोड्याशा डिस्टन्सवर असेल तरी तुम्ही हेल्मेट यूज करा. हे माझ्यासाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. मी सुद्धा कधी कधी खूप ग्रँटेड घेते की नाही अरे इथेच नाही. हे मी जर तुम्हाला सांगते तर हे माझ्यावर सुद्धा ॲप्लिकेबल आहे. आणि मग गाडीतलं ते सीट बेल्ट असो, खूप लोक सीट बेल्टसुद्धा वापरत नाही, म्हणतात की नाही काय होणार आहे. असं काही नाही आहे. सीट बेल्ट वापरण्याने एक लक्षात ठेवा, जर तुम्ही सीट बेल्ट वापरलं असेल आणि जर इन केस नाही व्हायला पाहिजे, बट जर इन केस उद्या कधी ॲक्सिडेंट वगैरे झालं तर सीट बेल्ट घातल्यानंतरच ते एअरबॅग्स आहेत ते बाहेर येतात, असं गाड्यांमध्ये आहे. सो मेक शुअर लाईफ खूप छोटी आहे, प्रेशियस आहे. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. चला काय नाही, ब्लॉग आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह.